तर का म्हणता मग पोट्टू, झोपून उठलो आणि बाहेर निघून पाहत होतो, मस्त हवेचा तुफान सुटला होता. आता तुम्ही पाहू शकता कसे झाडं हालत होते तर पडल्यासारखे. मी आंब्याला जायसाठी निघलो तर चिंटू बी सोबत येतो म्हणे. मी बी बारीक ना ते बी बारीक, माझा मलेच भरोसा नाही त्याला कोठी सांभाळू, म्हणून त्याला घरीच राय म्हणलं आणि मी थैला गिला पकडून निघलो आता आंब्याला जायसाठी. प्रमोद अंकल बी सोबत येतो म्हणे. तर दोघं जण धावत धावत चाललो ना त्या आंब्याच्या झाडाकडे, कारण आमच्या पहिलं कोणी दुसरं नाही पोहोचलं पाहिजे झाडामध्ये. पोहोचलो झाडाजवळ नाही तर मागच्या वर्षी वीज पडली होती म्हणून झाडाचे 2 तुकडेच झाले ना. खरंच हव्याने तर बहुतच आंबे पडले होते. आल्याबरोबर प्रमोद अंकल उचलत आहे भकाभक. पडलेलेच आंबे उचललो न, अर्धी थैली आंबे जमा केलो न, अजून एक आंबा पडतच होता. आंबे नंतर उचलता येईल म्हणलो पहिलं खालेच भिडलो. न पोट्टो, तुम्हाला वाटते मजा कशी हवा येत आहे पाहता ना. बेशक मला भेवतं लागत आहे पण आंब्यासाठी तेवढं कम्प्रोमाइज करावंच लागते. पाहता पाहता चांगलेच लोक जमा झाले होते तर आमच्या थैलीला चोट न लागावं म्हणून आम्ही चुपचाप आपली थैली पकडून निघलो घराकडे जायसाठी. भेटून मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.